तर नमस्कार मंडळी, उन्हाळवारा यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा बरेच दिवसानंतर तुमचं स्वागत आहे. बरेच दिवसानंतर मला बघताय याचा अर्थ नक्कीच आपण आज कुठेतरी ट्रॅव्हल करतो आहे. येस, आपण आज ट्रॅव्हल करणार आहोत माझ्या स्कूल मित्रांसोबत, स्कूल फ्रेंड्ससोबत. एका डेस्टिनेशन साईडला आम्ही चाललो आहे. आता मी रबाळ्यात आहे, नवी मुंबईमध्ये. जस्ट 2-3 मिनटात ते लोक येतील. अर्धा तास करू, 5 मिनटं करून अर्धा तास झाला. वाट बघतोय त्यांची मी कधीपासून. व्लॉग पुढे बघत राहा. मित्रांसोबतचा व्लॉग असणार आहे, तर त्यात खूप मजा मस्ती, हसी मजाक, कॉमेडी असणार आहे. तर व्लॉगसोबत बनून राहा. तुम्हाला पुढे कळेलच आपण कुठे चाललो आहे. आणि आपल्या चॅनलमध्ये आपण नेहमी स्पिरिच्युअल गोष्टीच दाखवतो, तर आपण तिथेच चाललो आहे. तर पुढे कंटिन्यू करा. तर आलेले आहेत 5 मिनटं करून. हे शेट आहेत, ते कुठून आलेत तुम्ही? पुण्यावरून. आणि तुम्ही? कोल्हाडवरून. की लातूरवरून? लातूरवरून. हा अलिबागवाला. लातूर लाईटला राव, लाईट हा बघ, नाही दिसत आहे तो. कुठं माझा मोबाईल त्याच्याकडे आहे. आबा दिसला काय? हॅलो. हाय, अजिंक्य, नंदेश आणि तेजस. ला जस्ट 1 महिन्यापूर्वी गुड न्यूज आहे, डॅडी झालेत तेजस. यांचं अजून लग्नच नाही झालंय, त्यांचं पण नाही झालंय. तेजस गेलेला लातूरला, त्याच्या मुलगा झाला त्यासाठी. तर आम्ही आता ज्या ट्रॅव्हलसाठी तो आलाय लातूरवरून. आणि तू कुठून आलायस? पुण्यातून. तुझ्या गाडीचं काम झालं? चालू आहे. अजून चालू आहे गाडीचं काम? थोडासा केला, त्याच्यामुळे लेट झाला. ऍक्च्युली आपण 8 वाजता निघणार होतो. लातूर, पुणे, अलिबाग. आणि आता कुठे चाललोय? नाशिक. चलो. Turn right toward National Highway 48. वरती नाही काढायचे? नाही, सरळ दे. तू काय तो मागे राईट मारायला चल सरळ. राईटला इकडे हे आहे टाके. हे ब्रिज खालून जायला लागेल ना पलीकडं. ब्रिज खालून असं युटर्न आहे लेफ्टनी, आणि परत त्या रस्त्याला कनेक्ट होतो वरती. रूम बंद आहे रे. कन्स्ट्रक्शन चालू आहे वाटतं काहीतरी. रस्ता बंद केलाय. कुठून तरी युटर्न असेल. तो काय दिलाय? सीएनजी ची फाटली. Continue on National Highway 48. सीएनजी ची 50 फाटली. kilometers. Use the left 2 lanes to take the exit. Continue for 1 kilometer. तू काय बघत चाललेलास? इथे गाड्या थांबल्याला मला तिकडून रस्ता आहे वाटलं. गाड्यांकडे बघत बोल, टपरी बिपरी आहे काय बोल. थांबले पुढे असेल, इकडं असेल आता या रोडला. स्टे आहे का काय ट्रकचा? टोल बूथ. तू म्हणून ना
In 500 meters, at the roundabout, take the first exit. कशाला आपण एकच आहे. तो गेला हो सांग ना मग सर्कल आहे समजल लगेच सर्कल वरून आता आले रस्त्यात नाही पुढं काय रस्ता म्हणजे सांग ना मग तू काय तिथे एवढा बोर्ड आहे माझ्या लक्षात आहे मी तुझ्याकडे लक्ष आहे माझा हा बोर्डाकडे लक्ष आहे तुला कशाला बसला तर इथं आजू गरम गरम चाय आणि आणि इगतपुरी इगतपुरी थंडी थंडी हवा थंडी थंडी हवा. तुझं काय? तर आम्ही आता इगतपुरीला पोचलो आहेत. समृद्धी महामार्गे आलो. पहिलाच जसं समृद्धी महामार्गावरून जसं एक्झिट घेतला तसा पहिलाच हा दोस्ती चहा म्हणून तिथं थांबले सगळे चहा प्यायला. मागचे जवळजवळ 80-85 किलोमीटर आपल्याला काहीच लागलं नाही, काहीच नव्हतं, फक्त समृद्धी महामार्गच होता. तिथून एक्झिट झाल्यावर आज पहिला आज तिथं थांबलो. 5 ते 6 भोगदे लागलेत. तर चांगला आहे चहा, एन्जॉय करतोय. तर तेजस वॉशरूम यूज करायला गेला आहे, तोपर्यंत आम्ही समोरच्या एका दुकानामध्ये शेकोटी पेटले तिथं चाललो आहे. थोडा थंडी वाजते. हा इथे समोर टोल आहे, टोलच्या जस्ट आधीच थांबलो आम्ही. मस्त शेकोटी पेटवले. तर शेकोटी घेऊन झाले, चहा पिऊन झालाय. इगतपुरीत आहोत आता, इगतपुरीतून निघालोय. तर आम्ही आता चाललोय त्र्यंबकेश्वरला. तुम्हाला म्हणालो होतो की कुठेतरी चाललोय आम्ही, सांगणार नाही, पुढे जाऊन सांगतो. तर आम्ही त्र्यंबकेश्वरला चाललोय. तर 3:15 झालेत. आपल्या आग्रा हायवेला लागलोय पुन्हा आम्ही. हा पहिला टोल आहे. इथून 40 किलोमीटर राहिले त्र्यंबकेश्वर. तर आमचं अजेंडा असा आहे की आम्ही आता पटकन त्र्यंबकेश्वरमध्ये पोचून एखादी रूम घेतली तर रूम भेटली तर रूम घेणार आहोत, नाहीतर फक्त आंघोळीसाठी जी व्यवस्था झाली तर आंघोळी करून आम्हाला 5:30ची जी आरती असते त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये ती अटेंड करायची आहे किंवा ती पाहायची आहे. तर त्यासाठी आमची थोडी घाई चालू झाली आहे, थोडासा ब्रेक जास्त एक्सटेंड झाला आहे. नमस्कार. त्र्यंबकेश्वरला आम्ही पोचलेलो आहोत. आंघोळ केली आहे, फ्रेश झालो आहे. तिथे ते कुंड आहे, तिथे कुंडामध्ये स्नान केलेलं आहे आणि आता मंदिराच्या दिशेने चाललो आहे. सकाळचे 5:15 झालेत. खूप रश आहे इथे, म्हणजे आमच्या आधीपासून बरीच लोक इथे लाईनीमध्ये उभे असणार आहेत. तर तिथं मंदिराचा कळस दिसतोय, बघू शकता. तुम्ही आम्हाला घे, ये तू, तुम्ही राहिलात पाठी. अरे
जायचा होता ना. डायरेक्ट मंदिरानंतर डायरेक्ट गाडीमध्ये बघताय तुम्ही मला. दर्शन झालेलं आहे जवळजवळ 2-2.5 तासाच्या प्रतीक्षेनंतर दर्शन झालं. चांगलं दर्शन झालं. दर्शन घेऊन आम्ही नाश्तासुद्धा केला, पेटपूजासुद्धा केली. भूक लागलेली खूप. थोडंसं तर तिथं गर्दी झाल्यामुळे तिथं काही शूट वगैरे नाही केलं. आता गाडी घेऊन आम्ही त्र्यंबकेश्वरमधून बाहेर निघतोय, कारण की इथं सगळे ऑलमोस्ट सगळे वन वे आहेत आणि वन वे नाही चालू आहे. तर आम्ही आता चाललोय पुढे. स्वामी समर्थांच्या जे गुरुशक्तीपीठ आहे त्र्यंबकेश्वरमध्येच, तिथे पुढे चाललोय. पहिला रस्ता शोधू द्या, रस्ता हरवलो आम्ही ॲक्च्युली इथे रस्त्यांमध्ये. भेटूया पुढे. जसं की तुम्ही पाहिलं, आपण अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे दर्शन घेतले. हे त्र्यंबकेश्वर मंदिरापासून जस्ट 1.5-2 किलोमीटरच्या अंतरावरच आहे. जर तुम्ही कधी त्र्यंबकेश्वरला येत असाल तरी ह्या शक्ती गुरुपीठाला नक्कीच भेट द्या. खूप प्लेझंट वातावरण आहे, शांत वातावरण आहे, प्रसन्न वाटतं खूप. आमचं दर्शन आता झालेलं आहे. आम्ही आता तुमच्या पुढच्या ठिकाणावर चाललेलो आहोत. तर आपण आता पाहिलं त्र्यंबकेश्वरवरून अगदी फक्त 5 किलोमीटर अंतरावर असलेलं अंजनी माता मंदिर. तिथे हे जे आहे हनुमान जे आहेत ते असे एकाग्र होऊन ध्यानाला बसल्याची त्यांची मूर्ती आहे. इथे पाहून एकदम प्रसन्न वाटतं. खूप मस्त मूर्ती आहे. चलो आगे आगे चलो. क्षणभर विश्रांती.
क्षणभर विश्रांती. विश्रांती. मी आता काळाराम मंदिरामध्ये आलो आहे. हे काळाराम मंदिर आहे. काळाराम मंदिराच्या या परिसरात आम्ही आता मस्तपैकी शांत असं बसलेलो आहे. मस्त थंडगार हवा सुटलेली आहे. झोप येते पण आम्ही झोपणार नाहीत. आम्ही आता सीता गुफेकडे चाललो ना आपण. आम्ही आता सीता गुफेकडे जाणार आहोत. गर्दी आहे अजिबात आज, बघू शकता. तर फायनली आम्ही मालेगावला आमचा जो मित्र आहे आबिद, त्याच्या लग्नासाठी आलो आहे. त्याचं लग्न आहे 6 वाजता संध्याकाळी. तर जस्ट आम्ही त्यांनी आम्हाला रूम करून दिले. त्या रूमवर आम्ही जस्ट पोचलो आहे. पंचवटीनंतर आम्ही नॉनस्टॉप मालेगावला आलो आहे. कुठेच थांबलो नाही आहे. गाडीमध्येच फ्रूट्स वगैरे घेतले होते. ते खात दुपारचं आम्ही लंचसुद्धा केलेलं नाही आहे. फक्त फ्रूट्स घेतलेले, ते फ्रूट्स खात खात आम्ही इथपर्यंत पोचलो आहे. आता वाजता आहेत 3:45. आमचे अजून काही मित्र आहेत ते दुसऱ्या गाडीने येत आहेत. ते जस्ट अर्ध्या एक तासामध्ये ते पण येतील. अशी ही रूम आहे. त्याच्या पुढे काय मी कॅमेरा जास्त पॅन करू शकत नाही, कारण की काही जणांच्या पर्सनल विधी चाललेल्या आहेत. तर हा व्लॉग आम्ही इथेच एंड करतो, कारण की आता जस्ट आता 6चं लग्न अटेंड करायचं. लग्नानंतर डिनर वगैरे करून आम्ही पुन्हा मुंबईसाठी निघणार आहोत. त्याच्यामुळे आणि रात्र असल्यामुळे त्या रस्त्यात तर काय दाखवण्यासारखं तर नाही आहे रस्त्यामध्ये. तर व्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.